नमस्कार. काफिर या कवितेतून सुलेमान हैदर या पाकिस्तानी शायराने इस्लामचं वास्तव रूप मांडलं. मैं भी काफिर तू भी काफिर ह्या शायरीने पाकिस्तानात धूम मचवली. या शायरीने चांगल्या अर्थाने नव्हे, फुल भी काफिर, शब्द भी काफिर, गाना भी काफिर, हंसी भी काफिर, जोक भी काफिर, तबला भी काफिर, ढोल भी काफिर, प्यार भरे बोल भी काफिर, भांगड़ा भी काफिर, नाच भी काफिर, धमाल भी काफिर. पुढेच म्हणतात, बेटा का बस्ता भी काफिर, बेटी की गुड़िया काफिर, हंसना रोना गम भी काफिर, खुशियाँ भी काफिर, कला और कलाकार भी काफिर, सारे अखबार, यूनिवर्सिटी, डार्विन, बंदर, फ्राइडे पढ़ाने वाले, मार्क्स भी काफिर, मंदिर में तो बुत होता है, मस्जिद का भी हाल बुरा है, कुछ मस्जिद के बाहर काफिर, कुछ मस्जिद के अंदर काफिर, मुस्लिम देशों में मुस्लिम भी काफिर, गैर मुस्लिम में तो हाही काफिर. याचा अर्थ असा की माणसाला जगण्यासाठी, त्याच्या सुखासाठी, आनंदासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी चांगलं असणारं सगळंच इस्लाम नाकारतो. एका बाजूला मंदिर नाकारतो, मस्जिद बांधतो. अल्लाह व माणसामध्ये मध्यस्थ नको पण मौलवीला स्वीकारतो. जात नाकारतो पण शिया, सुन्नी, अहमदिया, देवबंद, बरेलवी असे 76 फिरके मान्य करतो. समानतेवर उभा असणारा धर्म स्वतःला सर्वश्रेष्ठ व बाकी धर्मियांना काफर समजतो. स्त्रियांना इस्लाममध्ये सर्वोच्च स्थान देणारा इस्लाम त्या स्त्रीला बुरख्यात बंदिस्त करतो. बंधुभाव बाळगणारा इस्लाम मुसलमानात भेद करतो. शिक्षणासाठी चीनला जा सांगणारा इस्लाम विद्यापीठ जाळतो. हिंदकडून सुगंध येतो सांग म्हणणारा इस्लाम त्याचे अनुयायी हिंदुस्थानात येऊन कत्तली करतात. सगळ्याच विरोधाभास. हाच विरोधाभास गझलमधून हैदर व्यक्त करतात. सच्चा कवी व सच्ची कविता. नमस्कार.